राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागलाय। ऐन मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे या गावातील महिलांचा पाण्याकरता पायपीट सुरू आहे। कडेवर लहान लहान लेकरं घेऊन या महिलांना पाण्याकरता वणवण करावी लागते। वय वाढलेल्या मुलांना पाणी प्रश्नामुळे कुणी मुली द्यायला मागत नाही। काय आहे गावची परिस्थिती बघूयात। पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांची मैलोन मैल पायपीट। पाण्याअभावी मुलांची लग्न रखडली। लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची मुलगी 2-2 किलोमीटर पाण्यासाठी जाईन विहिरीवर, त्याच्यामुळे मुली देत नाही। ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींवर संताप। त्यांना आमची काळजी नाही। मतदानासाठी सारं गाव जमा जात होतो, पण आमची पाण्याची लाईटीची सोय कोण नाही करत। तापमानाचा पारा 40 पार, सूर्य आग ओकतोय। अशा भर दुपारी डोक्यावर हंडा, हाती कळशी आणि कडेवर लेकराला घेऊन ही माय पाण्याच्या शोधात भटकते। ऐन मार्च महिन्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईनं तिच्या तोंडचं पाणी पळालंय। पाण्याच्या शोधात कधी या विहिरीवर कधी त्या विहिरीवर जाऊन तिला पाणी भरावं लागतं। घरचं काम आवरलं की दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घेण्याऐवजी तिला पाण्यासाठी भर उन्हात 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते। इतक्या जवळ धरण असून पाण्याची काही सुविधा नाही आमच्या गावाला। इतकुले लहान लेकरं सोडून सगळ्या बायकांना अगदी 1 ते 3 उन्हाच्या भरात नुसतं पाण्यासाठी भटकावं लागतं 1-1.5 किलोमीटर। आणि थोडंसं ऊन कमी झालं की ते विहिरीत पाणी राहत नाही, म्हणून सगळे उन्हातच नुसतं पाण्यासाठी पळतात। शाळेतील पहिलीचे दुसरीचे मुलं देखील उन्हात पाण्यासाठी पळतात। पाण्यासाठी आई निघाली की तिच्या मागून शाळकरी लेकीही हाताला मिळेल तो हंडा कळशी घेऊन निघतायत। लहान सहान पोरं सायकलवर टांग मारून पाण्याची भांडी घरापर्यंत पोहोचवतायत। गावात टँकरची सोय आहे, पण 8 दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरच्या पाण्यावर 2 दिवसही निघत नाही। त्यात कुटुंब मोठं असेल तर कितीही भरून ठेवलं तरी पाणी पुरत नाही। गावातील पाणी प्रश्न इतका भीषण झालाय की गावातील मुलांची लग्न जमत नाहीयेत। प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा। 31 मार्च पर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समिती समोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू। आणि तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केलं तर आम्ही इथं मेल्यापेक्षा तिथं पंचायत समिती कार्यालयासमोर मरू, आत्मदानाचा इशारा देतो आहोत। मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमीच, त्यामुळे हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो। मात्र नाथसागर धरणामुळे अनेक तालुक्यांची तहान भागते। डोणगाव तांबे पाड्यावर मात्र धरण उशाला अन कोरड घशाला असाच प्रकार आहे। उन्हाळा आता कुठे सुरू झालाय, अजून 2-2.5 महिने काढायचे, त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय। डोणगाव तांबे गावातील हे चित्र लवकरच राज्यातील इतर दुष्काळी भागात दिसणार आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या भावनांना हात घालणारे विषय थोडे बाजूला ठेवून लोकांच्या रोजच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे पाहणं जास्त गरजेचं झालंय। या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला एवढी गाढ झोप का, असा प्रश्न नागरिक विचारतायत आणि स्वाभाविक त्यांच्या ह्या संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या त्रासातून समोर येत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। छोटासा ब्रेक। तुम्ही दर्शन देखील घेतलेलं आहे, पाहणी केली आहे, कुशावर्त तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा, ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात, तो आराखडा प्रशासनाने तयार केला। त्याचं प्रेझेंटेशन घेतलेलं आहे। सन्माननीय दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो,
तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा एक आराखडा तिथला तयार केलेला आहे. त्याचे 2 टप्पे आम्ही करतो आहोत. पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील. याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत, म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि ASIच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही, पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं, यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या, अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मी प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्यांनी पुढच्या तयारीला लागावं. लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ. नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे. जवळपास मला असं वाटतं 15 पूल, किती पूल आहेत? 11 पूल आपण त्या ठिकाणी बांधतो आहोत. रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो आहोत. आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण ॲक्वायर करतो, त्याचाही विकास आपण करतो आहोत. घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करतो आहोत आणि काही घाट देखील वाढवतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी STPचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे या दृष्टीनं एक आराखडा तयार केला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असं एक ॲम्बिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे. एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून, मी असेल, आमचे शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील, आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आहे की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही. त्यामुळे त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. भाऊ, सगळ्यात वॉर फुटिंगवर एक विषय जो येतोय तो म्हणजे गोदावरीच्या प्रदूषणाचा. कारण शहरातलं सिवेजचं जे पाणी आहे ते थेट गोदावरीत जात आहे. त्या अनुषंगानं खूप महत्वाचा, म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये RFQ ऑलरेडी झालेला आहे. आता त्याचा RFP प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर 24 नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही STP पर्यंत नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे. त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केलेला आहे. जवळपास त्यालाच आपल्याला 1200 कोटी रुपये लागणार आहे. मग त्या साधू महंतांनी मागणी केली की उत्तर प्रदेशप्रमाणे तुम्हीच पूर्ण जबाबदारी घ्या कुंभमेळ्याची. माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्याची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो. आपण त्र्यंबकेश्वरला गेलात, कुशावर्ताची पाहणी केली, तिथलं पाणी बघून आपणही जरा खेद व्यक्त केला. काय सुधारणा करणं अपेक्षित आहे? त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं. त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलं आहे त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो आहोत.
त्यांचा असा दावा आहे की ते हे पाणी स्वच्छ करू शकतात. त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल, एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार आहोत. साहेबांची अशी मागणी आहे की नाशिक कुंभमेळ्यानं म्हटलं नाशिक त्र्यंबकेश्वर असं ते खरं आहे, योग्य आहे ते. कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. आपण नाशिक याकरता म्हणतो की नाशिक लोकांना अधिक माहिती आहे, पण त्र्यंबकेश्वरचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. नाशिकचंही आहे, पण त्र्यंबकेश्वरचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ब्रह्मा, विष्णू, महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचा आहे आणि म्हणून जरूर त्याला जी काही त्यांनी मागणी केली आहे ती आम्ही मान्य करू. किती कोटी लोकांचा आपण यावेळेस अंदाज धरला? कारण आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही. कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता, त्याच्याही 3 पट लोक आले. त्यामुळे आता एकदा तुला सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊ. आता तुम्हाला ते सांगू नाही, प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरणात साधू महंत नाही आहे. हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण आहे. कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर इथे अडचणी होऊ शकतात. त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे, हे अध्यात्माचं नाही आहे. अध्यात्माची बाजू हे साधुसंत सांभाळतील, पण प्रशासनाची बाजू, मॅनेजमेंटची बाजू, व्यवस्थापनाची बाजू आणि व्यवस्थेची बाजू हे मेळा प्राधिकरण सांभाळेल. आज मैं सबसे पहले भारत सरकार का आभार व्यक्त करता हूं कि भारत सरकार ने महाराष्ट्र सरकार की जो मांग थी प्याज के ऊपर जो 20% एक्सपोर्ट ड्यूटी लगाई थी उसको कल ही भारत सरकार ने वापस लिया है. इसके कारण हमारे प्याज के जो किसान हैं उनको उसका बहुत फ़ायदा होगा. इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत आभार व्यक्त करता हूँ. हम सभी लोग जानते हैं कि 2027 में महाराष्ट्र के नासिक और त्र्यंबकेश्वर में सिंहस्थ महाकुंभ का आयोजन होगा. इस आयोजन की दृष्टि से हम लोग लगातार बैठकें कर रहे हैं. नासिक में क्या करने की आवश्यकता है इसका एक मास्टर प्लान हमने तैयार किया था, जिसको हमने पिछले ही समय मान्यता दी है. उसके काम भी हम चालू कर रहे हैं, जिसमें बड़े पैमाने पर यहाँ पर पानी साफ हो इस दृष्टि से एसटीपी की व्यवस्था हो, रास्तों की व्यवस्था हो, ब्रिजेस की व्यवस्था हो, साधु ग्राम की जो जगह है उसको अधिग्रहित करके वहाँ पर सारी व्यवस्थाएं खड़ी करनी हो. ये सारी व्यवस्थाएं हम लोग कर रहे हैं. साथ साथ त्र्यंबकेश्वर में भी, क्योंकि हम जानते हैं त्र्यंबकेश्वर ये हमारा एक बहुत महत्वपूर्ण ज्योतिर्लिंग है और ज्योतिर्लिंगों में भी इसकी जो इसका स्थान है वो बहुत ऊंचा माना जाता है. इसलिए त्र्यंबकेश्वर के विकास का भी हम लोगों ने प्रावधान किया है. 1100 करोड़ रुपए का इसका प्लान हमने तैयार किया है, जिसमें वहाँ के अलग अलग कुंडों का भी विकास होगा, वहाँ पर नदी का भी विकास होगा, वहाँ पर बाकी भी लोग दर्शन के लिए आते हैं तो उसके लिए सारी व्यवस्थाएं हम लोग खड़ी करेंगे और हर प्रकार की व्यवस्थाओं को वहाँ पर कायम करने का निर्णय हमने लिया हुआ है. और इस काम को हम लोग 2 हिस्सों में बांटेंगे. एक जो 2027 तक हमको कंप्लीट करना है और दूसरा हिस्सा 2028-29 तक कंप्लीट होगा. तो इस दृष्टि से ये सारे प्लान्स को हमने तैयार किया है. हम लोग ये मानते हैं कि जिस प्रकार से प्रयागराज में जो प्लानिंग हुआ था उससे ज़्यादा लोग वहाँ पर आए, वैसे ही अपेक्षित है कि यहाँ पर भी ज़्यादा लोग आएंगे. इसलिए हम लोगों ने अब यहाँ पर मेला प्राधिकरण का कानून बनाने का तय किया है. वो कानून जल्दी हम लोग अगर संभव होगा तो इसी असेंबली में हम लोग उसको लाना चाह रहे हैं या फिर उसके बाद हम लोग उसको करेंगे, ताकि प्रशासन की दृष्टि से सारे अधिकार मेला प्राधिकरण को हो और मेला प्राधिकरण इस कुंभ मेले को ठीक से आयोजित कर पाए. मुख्यमंत्री फडणवीस हे कुंभमेळा आढावा बैठक त्यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर झालेली ही पत्रकार परिषद. विकास कामांना मोठा निधी लागणार असल्याचं सीएम म्हणतायत आणि पुढच्या महिन्यापासून सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं सुरू होणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय.